आपल्याला याची जी फळफांदी घ्यायची आहे हे घ्यायची आहे 4 बोटावर. नत्र असणारं खात देऊ नका. तर सर्वांना रामराम. आज मी आलो आहे इथं पराठीच्या शेतात, म्हणजे कपाशीच्या शेतात. आणि कपाशी आता ही झाली आहे 25-30 दिवसाची कपाशी झाली आहे. म्हणजे पाऊस यायच्या अगोदर लावली होती आणि स्प्रिंकलरनं वरतं काढली आहे. त्याचं अंतर आहे 4 फूट. 4 फुटावर हे कपाशी आहे. आणि पानं वगैरे आता इले आले आहे 7-8 पानाची कपाशी आहे. तर आता इले खत वगैरे कोणतं दिलं नाही आहे सध्या, पण पहिलं खात कोणतं द्यायचं तर आता मी तुम्हाला माहिती देत आहे. हे गे रे कृष्णा, पकड बरं. कृष्णाला आणलो सोबत मोबाईल पकडासाठी, तिकडं आधी आहे. तर आपण आलो आहे कपाशीच्या शेतात. तर याची पहिले जे उत्पन्न वाढायसाठी जे आपण करायला पाहिजे ते म्हणजे खात व्यवस्थापन. तर याला आता इकडे आहे, यात झाड दाखवतो तुम्हाला. आता हे जे तुम्हाला झाड दिसून राहिलं आहे चांगलं डेव्हलप झालेलं आहे. तर आपल्याला याची जे फळफांदी घ्यायची आहे हे घ्यायची आहे 4 बोटावर. 4 बोटावर इथूनच फळफांदी घ्यायची आहे. पण ते घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, कोणतं खात द्यायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि कोणतं खात टाळायला पाहिजे. तर टाळायला पाहिजे ते खात म्हणजे नत्र असणारं खात. त्याच्यात आता DAP येते, भरपूर जण DAP देते. DAP येते, युरिया, पुन्हा 20-20-0-13 असं नत्र असणारं खात टाळलं पाहिजे देणं. कारण की जर तुम्ही नत्र असणारं खात जर पराठीला दिलं पहिलंच खात, तर ते नुसती वाढणार. आणि म्हणजे 1 फुटावर एक आता जर झाडं जेवढं आहे तर या 1 फुटापासून तिले जे फळफांदी येणार आहे ते लागणार आहे. त्याच्यामुळं नत्र असणारं खात देऊ नका. तर झाडाला आपल्याला 4 बोटापासूनच जर फळफांदी घ्यायची असेल तर नत्र असणारं खात द्यायचं नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला द्यावं लागते मग 10-26-20, 12-32-16 किंवा अजून कोणतं, किंवा नत्र त्यात फार कमी असलं पाहिजे. ज्यात पोटॅश जास्त आहे हे खात द्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त मग जर 12-32-16 देत असाल, 10-26-26 देत असाल तर अर्धी बॅग पोटॅशची द्या मिक्स करून. आणि देताना अशा प्रकारे द्या की 1 मूठ खात हे 1-2-3 झाडाला भेटलं पाहिजे. म्हणजे एका मुठीत 3 झाडं झाले पाहिजे. जर या पद्धतीने जर दिलं तर एका एकरात 1 बॅग किंवा 1.5 बॅगमध्ये होऊन जाईल. तर त्याच्यामुळे नक्कीच तुमचं उत्पादन वाढणार आहे. पहिला खातचा डोस हा खूप महत्त्वाचा असते. जर तुम्ही नत्र असणारं खात जर दिलं तर झाडाची नुसतीच वाढ होणार आहे. त्याला फळफांद्या असणाऱ्या फांद्या लवकर येणार नाही. आणि आल्या तरी 1 फुटापासून लागणार. आपल्याला पाहिजे खालून एकदम 4 फुटापासूनच पाहिजे. त्याच्यामुळं उत्पन्नात वाढ होते. तर पहा, हे माहिती चांगली वाटली असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आत्ताच मी रील बनवली की कपाशीला खात कोणतं द्यायचं पहिला डोस. तर हे जे शेत आहे हे पावसाच्या आधी डोबलेलं आहे. याला स्प्रिंकलरनं वर काढलेलं आहे. त्याच्यामुळे याला आता किती 7-8 पानाची आहे हे कपाशी. आणि याला डवरं नाही बसलं आहे. आणि इकडं आहे तुरी. आता आमच्या गावातल्याच एका जणाची वेळ. आता हे पराठी चांगली होती मोठी म्हणून मी इथं व्हिडिओ बनवासाठी आलो होतो. आता माझ्या वावरातली तर 2च पानाची आहे. म्हणजे अजून काही याची आहे बाहेर, हे की आपण पाऊस आल्यावर डोबली होती. तर शेच सांगायचं होतं या व्हिडिओत की नत्र असणारं खात पहिले पराठीला देऊ नका. कारण की त्यांना नुसती वाढ होते आणि तुमची जे फळफांदी येणार आहे ते 1 फुटापासून येणार आहे. आणि ज्याच्यात पोटॅश जास्त आहे असं खात द्या. आणि देतानासुद्धा झाडापासून 4 इंच दूर द्या, गड्डा करून. म्हणजे विळानं गड्डा करायचा आणि त्याच्यात एका मुठीत 3 झाडं झाली पाहिजे. आणि ते झाकून द्यायचं नंतर. असं खात द्या, नक्की त्याचा फायदा होणार आहे. पहिल्या खाताचा फायदा भरपूर असते. नत्र असणारं जर दिलं तर नुसतीच वाढ होणार आहे, फळफांद्या वगैरे येणार नाही. आणि दिसायला पण खूप मस्त दिसन झाड, एकदम हिरवंगार, पानं भरपूर दिसन. मग त्याला फळ नाही येत. त्याच्यामुळं ते तेवढं काळजी घ्या फक्त. आता जेवढं मला समजत होतं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता याच्यात काय कोणी खोड्या काढू शकते तर काढा, आणि सांगता येत असेल चांगल्या गोष्टी तर सांगा. ते आम्हाला शिकायला आवडतेच नवीन. तर चला भेटू उद्या.